आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आमा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे किंवा तुकोबाने अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आमा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनवुनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम जगणभीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमः जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतबालभवाब्धिभूतं वन्दे महापुरुषं ते चरणारविन्दम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः विठ्ठल विठ्ठल आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे निस्सीम भक्त असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या तुकाराम महाराजांचा एका काळातील शत्रू असलेला रामेश्वर भट्टजी यांचा सगळ्यांच्या परिचयाचा सगळ्यांच्या पाठातला आजचा अभंग कोणाचा पाठ नाही इथं बसलेला मला नाही वाटत असा असेल एखादा की ज्याचा पाठ नसेल कोणाचा कानपाठ असेल कोणाचा तोंडपाठ असेल पण कानपाठ आणि तोंडपाठ जरी असला तरी याच्या अर्थाकडे पाठ आहे म्हणून सेवेकरता घेतलाय विठ्ठला विठ्ठला सेवा किमनिमित्त सगळ्यांना ज्ञात आहे तरी सुद्धा अल्पसा परिहार देणं वक्त्याचं परम कर्तव्य ठरतं या न्यायाप्रमाणे चालत असलेला सालाबादाप्रमाणे हा अखंड हरिनाम सप्ताह जपयज्ञ ज्ञानेश्वरी पारायण अनेक कालापासून चालत असलेला हा सप्ताह आहे समस्त भाविकांच्या अथक परिश्रमातून स्वानंद सुखनिवासी अलिबागकर बाबा गुरुवर्य वैकुंठवासी हबप गणूबाबा वैकुंठवासी रामचंद्र दशरथजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला व स्वर्गीय मोहनरावजी पाटील राज्यमंत्री व वैकुंठवासी हबप मारुती आबाजी पाटील वैकुंठवासी हबप धाकू महादू पाटील वैकुंठवासी पांडुरंग रामजी पाटील यांच्या आशीर्वादाने तसंच गुरुवर्य श्री हबप श्रीकृष्ण महाराज लांबे बाबा गुरुवर्य बाबा परिक्रमेला गेलेले आहेत बरोबर आहे ना आले का गुरुवर्य हबप श्री रामदासजी महाराज पाटील
आणि श्री महादेव सटू मानकर दादा यांच्या कुशल अध्यक्षतेखाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. किती गावचा सप्ताह आहे म्हणे? 52 गावचा सप्ताह आहे. म्हणजे गावातले प्रत्येक गावातले 2-2च माणसं आले का? सध्या हल्ली कलियुगात माणसं बिझी झालीत. असो, जाऊ द्या, आपल्याला तिकडे जायचं नाही, ते नंतर घरी बसून यूट्यूबला ऐकतील. सध्या व्यवस्था झालेली आहे. आणि एवढा मोठा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या तृतीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपल्या येथील सरपंचांनी माझं कीर्तन पेनला ऐकलं होतं, त्याच्यानंतर इथे शेजारी झालं आहे, तिथेही ऐकलं आहे, मांगरुळलाही ऐकलं आहे. आणि त्यांनी पेनमधूनच मला तेव्हा आमचे बेलखेडे महाराजांनी त्यांनी फोन केला, म्हणे महाराज असं असं सप्ताह तारीख आहे. वास्तविक पाहता फार दमछाट होत होती आजच्या कीर्तनासाठी, कारण मी कालच कंटिन्यू 3 कथा संपवून घरी आलो आणि पुन्हा 1 दिवसाचा आजचाच गॅप आहे. उद्यापासून कंटिन्यू 6 कथा नॉनस्टॉप आहेत, एकही दिवसाचा मध्ये गॅप नाही. आणि मग हे 2 दिवस आरामाचे होते, पण तरीसुद्धा बेलखेडे महाराज आणि सरपंच साहेब म्हटले महाराज यावंच लागतं. त्या अनुषंगाने पुनश्च सर्वांची भेट, त्या अनुषंगाने सगळ्यांची ही सेवा करण्याचा सुयोग माझ्यासारख्या अल्पज्ञ जीवाकडे आलेला आहे. राहिलेल्या 1.25 तासामध्ये अभंगावर आपण चिंतन बघूया. विठला 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 अभंग रामेश्वर भट्टांचा आहे आणि या प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांची आरती त्यांनी केलेली आहे. सगळ्यांना पाठ असलेला अभंग आहे. रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायांची आरती का करतात? आरती कोणाची होते? आरती करून घेण्यासाठी आणि समाजाने आपल्याला मान्यता देऊन समाजाने आपली गेल्यानंतरही आरती करावी, याच्यासाठी कोणत्या कोणत्या कसोटीतून जावं लागतं याचा पूर्ण जीवन चित्रपट जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगामधून रामेश्वर भट्टांनी वर्णन केलेलं आहे. कारण जे आरती करतात ते काही सर्वसामान्य नाही आहेत, ते शास्त्रीय आहेत. नावाला शास्त्रीय नाहीत तर असायला शास्त्रीय आहेत. काही काही लोक असतात, आता पदव्या तर 10-10 हजाराला विकत मिळतात. कोणाला पाहिजे असेल महंत तर या कुंभात आहे, 10,000 दिले की महंत. काही भेटतंय, काहीही मिळतंय विकत बाजारात. पण तसे रामेश्वर भट्ट त्या पद्धतीचे शास्त्री नव्हते. 6 शास्त्र, 4 वेद आणि 18 पुराणांचं ज्यांना प्रकांड ज्ञान होतं, असे रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावर नतमस्तक का होतात? असं काय बघितलंय तोच ओहापो आपल्याला बघायचा आहे. विठला विठला 3 गोष्टीने माणूस कधीच झुकत नाही. पहिली आहे सत्ता, दुसरी आहे श्रीमंती आणि तिसरा आहे विद्वत्ता. ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे तो कोणाच्याही समोर झुकायला तयार. पण वारकरी संप्रदायाचं वैभत्व असं आहे मायबाप, या वारकरी संप्रदायामध्ये सगळेजण झुकायला किंवा किंबहुना त्यालाच सांप्रदायिक म्हणतात की जो झुकत असेल. आता कोणी जर इथली तारीख घेण्यासाठी आले तर काय म्हणतात? महाराज तुमची सेवा पाहिजे, महाराज तुमची सेवा पाहिजे. काही भागात असं विचारलं जातं, महाराज तुमची तारीख खाली आहे का? आमच्या गावच्या सप्त्यात घालायची आहे. असा शब्दप्रयोग बदलेल, पण सेवा हेच लिहिलं जातं का हो? आज कुठे कीर्तन सेवा आहे? तर आज बाबा या गावात कीर्तन सेवा आहे. म्हणजे इथे प्रत्येक जण सेवक आहे. इथले मालक कोण आहेत? तर बाकी या वारकरी संप्रदायाचं वैभवत्व वर्णन करत असताना समुद्राची शाई केली आणि पृथ्वीची वही केली आणि शेषाला जरी लेखणी केली तरी सुद्धा वारकरी संप्रदायाचं महत्त्व लिहिता येत. वारकरी संप्रदाय असा उबडा तांब्या नाही आहे. वारकरी संप्रदायाचे महत्त्व वर्णन करत असताना बहिणाबाईंनी या वारकरी संप्रदायाचं महत्त्व फार प्रतिपादन केलेलं आहे. बहिणाबाई म्हणतात, या वारकरी संप्रदायाचे पाया फार सर्वसामान्य नाही. ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया. एवढंच नाही तर ज्यांनी या वारकरी संप्रदायाला वाढवलं, नामातयाचा किंकर. किंकर म्हटले नामदेव महाराजांनी. काय म्हटले? किंकर म्हणजे मी या संप्रदायाचा दास आहे. स्तंभ दिला भागवत. एकनाथ महाराजांनी याला स्तंभ दिला. आणि एवढंच नाही, तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. जगद्गुरु तुकोबाराय ज्या वारकरी संप्रदायाचा कळस आहेत
आणि ज्या संप्रदायाचा पाया ज्ञानोबार आहे, जिथं पायाही भक्कम आहे आणि कळसही भक्कम आहे, त्या इमारतीला कसल्याही प्रकारची भीती नसते. नवे नवे ती इमारत चंद्रसूर्य आहे तिथपर्यंत टिकते, यात नवल नाही. पुढचं वाक्य आहे का, जिथपर्यंत ज्ञानोबाऱ्यांचं आणि तुकोबाऱ्यांचं नाव आहे तिथपर्यंत चंद्रसूर्य आहेत. ज्या दिवशी ज्ञानोबाऱ्या आणि तुकोबाऱ्यांना माणसं विसरलेत त्या दिवशी चंद्रानेही राजीनामा दिला समजा आणि सूर्यानेही राजीनामा दिला. म्हणून अशा संप्रदायामध्ये, अशा वलयामध्ये आपण वाहवत असताना आजचा अभंग सगळ्यांना ज्ञात आहे, पण तरीसुद्धा एक शास्त्री बुवा जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या समोर का झुकतात, असं काय कारण आहे? तर मायबाप वारकरी संप्रदायाचं एक ब्रीद आहे. या संप्रदायामध्ये झुकल्याशिवाय हा संप्रदाय कळतच नाही. जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, तुम्हाला देवप्राप्तीचं सुलभ साधन सांगतो. काय साधन आहे? नम्र झाला भूता, नम्र झाला भूता, नम्र झाला शूरत्वाचे अंक, हेची शूरत्वाचे अंक, ते जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, जो नम्र होतो त्यालाच देव प्राप्त होतो. अन्यथा विद्वत्ता संपन्न आहे आणि नम्रता जर नसेल तर तो या संप्रदायाचा पाईक नाही आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका या लोकामध्ये आल्यानंतर, वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर सगळ्यात ब्रीद मंत्र आहे, त्याचं नाव आहे नम्रता. आणि म्हणून रामेश्वर भट्टांनी जगद्गुरु तुकोबारायांची शरणागती पत्करून या वारकरी संप्रदायाचे ते पाईक झालेत. म्हणून त्या अनुषंगाने ते झुकलेले आहेत. पण असं काय झालं? 3 गोष्टी अशा आहेत की ज्या झुकू देत नाहीत. आपण सुरुवातीलाच बोललोय. पहिली आहे विद्वत्ता, दुसरी आहे श्रीमंती आणि तिसरी आहे सत्ता. विद्वत्ता असली की माणूस असा जागेवर थांबत नाही. त्याला असं वाटतं माझ्यासारखा विद्वान मीच, माझ्यासारखा दुसरा कोणीच. थोडं जरी आलं, ज्ञानोबाराय म्हणते विशेष झोंबे नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठ, सज्ञानाचे पाठी आहे, अज्ञानाचे नाही, सज्ञानाचे. अज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही म्हणे अहंकार. कोणाच्या? सज्ञानाच्या. जो ज्ञानी आहे त्याच्या पाठीमागे अहंकार लागतो. आणि त्याच्या पाठीमागे अहंकार लागला की जो स्वतःला विद्वान म्हणून घेतो ना, एक ना एक दिवस मातीत गेल्याशिवाय राहत नाही. इथे झुकणं आलं पाहिजे. म्हणून विद्वत्ता असली की माणूस झुकत नाही. रामेश्वर भट्टांकडे विद्वत्ता आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे रामेश्वर भट्टांकडे सत्ता आहे. किती मोठी सत्ता आहे? या आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची महानगरपालिका जगद्गुरु तुकोबारायांच्या ताब्यात आहे, जिचं नाव आहे पिंपरी चिंचवड. आणि त्या पिंपरी चिंचवडवरही ज्यांचं आधिपत्य आहे, डिस्ट्रिक्ट जज आहेत. आताचे डिस्ट्रिक्ट जज, जिल्हा न्यायाधीश, धर्म मार्तंड जे आहेत ते रामेश्वर भट्ट आहे. पहिली गोष्ट आहे विद्वत्ता आहे, दुसरी गोष्ट आहे सत्ता आहे. आणि संपत्तीला काहीही कमी नाही तरी सुद्धा ते रामेश्वर भट्ट पाय दाखवी आम्हा का म्हणतात, त्याचं कारण आपल्याला बघायचं आहे.
जगद्गुरु तुकोबारायांना 3 अवच्छेदकामधून रामेश्वर भट्टांनी काढून बघितलं. पहिला आहे भक्ती, दुसरा आहे ज्ञान आणि तिसरा आहे वैराग्य. ह्या 3 गोष्टी आल्या. काही काही ठिकाणी भक्ती असते तर ज्ञान नसतं, काही ठिकाणी ज्ञान असतं तर भक्ती नसते, काही ठिकाणी भक्ती असतं ज्ञान असतं तर वैराग्य नसतं. पण ह्या 3ही गोष्टी ज्यांच्यात आहेत ते जगद्गुरु तुकोबार आहेत. ह्या 3ही गोष्टी ज्यांच्यात आहेत, 3ही गोष्टी आहेत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय भक्तीमध्ये किती श्रेष्ठ आहेत. जगद्गुरु तुकोबारायण इतकी भक्ती कोणाचीही श्रेष्ठ नाही आहे. भक्ती 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 या शब्दाचा अर्थ काय? भज भज्ज धातूपासून भक्ती नावाचा शब्द तयार झाला. चाशी एकरूप होणे, चाशी संलग्न होणे, नाम भक्ती. म्हणजे ज्याची भक्ती आपण करतो तो आणि आपण वेगळा न राहता एक होऊन जाणे, याचं नाव आहे भक्ती. कळालं नसेल तर दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पूर्वीच्या काळामध्ये मातीचे घरं असायचे, लाकडाचे घरं असायचे. त्या लाकडाच्या घरावर एक किळा ज्याचं नाव भिंगुटी आहे, काही भागात त्याला कुंभारीण म्हणतात, ती भिंगुटी असं घर बांधायची. काय म्हणायचे तुमच्याकडे त्याला? काय म्हणतात? भिंगुटीच म्हणतात का? कुंभारीण. ती कुंभारीण घर बांधायची. घर बांधलं की बाहेरून एक अडी उचलून आणायची. आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? मग बोलत चला. ते अडी उचलून आणायची आणि ती अडी त्या घरट्यामध्ये टाकायची. बाहेरून आली की त्या अळीला डंख करायची. कुठून जाऊन आली की त्या अळीला डंख करायची. कुठून आली की त्या अळीला चावायची. ती अळी त्या भिंगोटीचं, त्या कुंभारणीचं एवढं चिंतन करते की ती आता येईल, मला चावेल, ती आता येईल, मला चावेल. या चिंतनाचा परिणाम चिंतने चिंतने तद्रूपता. या चिंतनाचा परिणाम असा होतो की एक दिवस त्या अळीला पंख फुटतात आणि ती अळीच भिंगोटी म्हणून उडून जाते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अळी जैसी नुरेची वेगळी. ती अळी अळी न राहता ती भिंगुटीमध्ये रूपांतर होऊन जातं. याला म्हणतात भक्ती. ज्याची भक्ती करतोय त्याच्या रूपामध्ये विलीन होऊन जाणं, याचं नाव आहे भक्ती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, भक्ती शब्द ऐकताना लई सोपा आहे. असं वाटतं की बाप्पा भक्ती म्हणजे आम्ही शेजारच्या बाईने एक लोटा जल घातला महादेवाला की बाकीच्या त्याच्या मागं निघाल्याच. याला भक्ती म्हणत नाही. भक्तीची ती व्याख्या अशी आहे मायबाप. भक्तीची व्याख्या करत असताना नारद भक्तिसूत्रामध्ये नारदजींनी भक्तीची व्याख्या केलेली आहे. यथा ब्रज गोपिका नाम एक, दुसरं सातू परमप्रेम रूपाचं. जे परमप्रेम आहे त्याला भक्ती म्हणतात. परमप्रेम कशाला म्हणतात? जे प्रेम, सर्वसामान्य प्रेम आपण एकमेकांवर करत असतो, त्या प्रेमाच्याही पलीकडचं प्रेम, त्याचं नाव आहे भक्ती. जीव जरी दिला, जीव जरी देवासाठी गेला तरी सुद्धा मागे हटत नाही, त्याचं नाव आहे भक्ती. तुम्ही म्हणसाल काय प्रमाण आहे? ऐका. तुझिया नवाही न गा देवराया देवराया, तुझिया नवाही न गा देवराया देवराया, तुझिया नवाही न गा देवराया तुझिया नवाही न गा देवराया. देवाला देण्यामध्ये मागे पुढे बघत नाही, त्याचं नाव भक्ती आहे. आपण जीव देतो का देवाला? जे आवडतं ते भक्तीमध्ये देवाला दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? जे आवडतं ते देवाला दिलं पाहिजे. दिलं पाहिजे की नाही? काय काय आवडतं तुम्हाला? घर आवडतं ना, द्या देवाला. कोण कोण देणार आहे उद्यापासून? तुम्ही माना डोलवल्या सिद्धांताला. पैसा आवडतो ना, द्या देवाला. देणार आहेत का?
अहो माणसाला किती जरी जे आवडतं ते माणूस देवाला कधीच देत नाही. एकाचं लग्नच होत नव्हतं, लग्न होत नाही, आता हल्ली तसं आहे चालू, तुमच्याकडे काय काय माहीत. लग्नच होत नव्हतं, ते मारुतीच्या मंदिरात गेला, भलं मोठं नारळ फोडलं त्याने, आणि नारळ फोडल्यानंतर मारुतीरायाला विनंती केली, म्हणे मारुतीराया एवढ्या वर्षात माझं होऊ दे. मारुतीराया म्हणले राजा माझंच झालं नाही अजून, तुला कुठं बघू, माझं झालं असतं तर तुला बघितलं असतं, पण मीच ब्रह्मचारी आहे. म्हणलं मारुतीराया तुम्ही करू शकतात, कारण अशक्य गोष्ट सुद्धा शक्य तुमच्याच्याने होऊ शकतं. मारुतीराया हे नारळ आणलं ना, हे एकच आहे, पण माझं जर यावर्षी जुळलं तर असे 100 नारळ तुमच्या मंदिरात येऊन फोडतो. आणि जसं नारळ फोडलं तसं नारळ निघालं नास्क. काय म्हणतो तो, बोला की, नास्क निघाल्यावर काय म्हणता तुमच्याकडे? देवाला पावलं. कधी? नास्क निघाल्यावर. आणि चांगलं निघाल्यावर? चांगलं निघाल्यावर यालाच पावतं. त्याच्यातला एवढा तुकडा देवाच्या समोर ठेवतोय ज्याचं पाठीमागचं टक्कर निघत नसेल, जे कुत्र्यानेही खाल्लं नाही पाहिजे, आणि मग ते देवासमोर ठेवणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जे आपल्याला आवडतं ते आपण देवाला देत नाही, जे आवडत नाही ते आपण देवाला देतो. पुरुष वर्ग म्हणतील आमचंच सांगितलं तुम्ही, यांचं नाही सांगितलं. यांचंही सांगतो ना. माझ्यासारखा महाराज जर तुमच्या घरी दूध घ्यायला आला, त्या बाईचं त्या साईवर इतकं प्रेम असतं बेलकडे महाराज, ती बाई त्या पातेल्यातल्या साईला फुकून फुकून थोका पडेपर्यंत का असे ना, पण तिला माग लोटल्याशिवाय राहत नाही. तिला काही कपात आत्महत्या करू देत. मी इकडचं बोलत नाही, तिकडचं बोलतोय. म्हणजे बाई काही त्याला आत्महत्या करू देत नाही, करू देत. पण तेच दूध तापलं, उतू गेलं, आणि त्या महिलेचं जर लक्ष नसेल, खाली सांडलं, तर काय म्हणता तुम्ही? महाराजाला पावलं. मग काय म्हणता? कृष्णार्पण. कधी? खाली सांडलेलं दूध. बरे एक विचार करा, ज्याच्या घरी 9 लाख गायी आहेत, बडे घरानो नंद बाबाजी नित्य नवा माखन होय. ज्याच्या घरी 9 लाख गायी आहेत, ज्याच्या घरी माखनाचे डेरेच्या डेरे भरले, तो काय खाली पडलेलं दूध पिण्यासाठी रिकामा आहे? पण माणसाचा स्वभाव बघा, जे आपल्याला आवडत नाही ते देवाला कधी देव प्राप्त होईल? नाही होणार. भक्तीची तो ऐसी जाती सर्वस्वावे उदार, सर्वस्व देवाला द्यावं लागतं. जिथपर्यंत सर्वस्व देत नाही तिथपर्यंत भक्तीची पराकाष्ठा लक्षातच येणार नाही. आणि म्हणून भक्ती हे शब्द ऐकण्यासाठी सोपं आहे, पण या भक्तीमध्ये काय काय द्यावं लागतं, जगद्गुरु तुकोबारायांनी काय नाही दिलं याचा तुम्ही थोडा विचार करा. भक्तीसाठी काय नाही द्यावं लागत. जगद्गुरु तुकोबारायांना सेठ म्हणत होते लोक. काही काळानंतर तुकाराम सेठ म्हणत होते, पण दुष्काळ आल्यानंतर त्याच तुकोबारायांना तुक्या म्हणायला लागले. गाढवावरून धिंड काढली तरी सुद्धा जे जगद्गुरु तुकोबाराय एक पाऊलही पाठीमागे वाकून बघत नाहीत. त्याचं नाव आहे भक्ती. त्याचं नाव आहे भक्ती. भक्ती किती श्रेष्ठ आहे तुकोबारायांची सांगू तुम्हाला. तुमच्या आमच्या भक्तीसारखी तुकोबारायांची भक्ती नाही. तुकोबाराय घराच्या बाहेर जायचे, आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर तुकोबारायांचं ठरलेलं नसायचं मी कोणत्या डोंगरावर चाललोय. देहूच्या बाहेर आलेत, आता तुम्ही इथून आले की तुम्हाला 3ही डोंगरं लागतात. एक भंडारा, दुसरं भामचंद्र आणि तिसरं घोराडेश्वर. जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या डोंगरावर जात होते हे तुकोबारायांनी कधीच घरी सांगितलं नाही. दुपार झाली की जिजाबाई साहेबांनी भाकरी बांधावी, आणि भाकरी बांधून जिथे आपले मालक गेलेत तिथे जाऊन मालकाला ती भाकरी पोचवावी. एक दिवस जिजाबाई साहेबांनी भाकरी बांधली, आणि भाकरी बांधल्यानंतर भामचंद्रावर चढल्यात, खाली उतरल्यात, भामचंद्रावरही सापडले नाही. परत घोराडेश्वरावर चढल्यात, खाली उतरल्यात, तरीही सापडले नाही. शेवटी क्रोध आहे तो तडपायाचा मस्तकात गेला. मला इमानदारीने सांगा, तुमचे 3 रस्त्याला शेत आहेत. एक गावाच्या बाहेर या रस्त्याला आहे, एक इकडच्या रस्त्याला आहे, आणि एक तिकडच्या रस्त्याला आहे. आणि तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला एवढं सांगितलं की फक्त आज 12 वाजेला माझा डबा घेऊन शेतात ये. कोणत्या शेतात जाणार हे सांगितलं नाही. तुम्ही 2 शेतं पायी गेलेत, पायी परत आल्यात.
तिसऱ्या शेतावर जात असताना तुमची भावना पहिल्या शेतावर जात असताना जी होती तीच असते. झूठ बोले तो कौवा काटे आपको, तीच असते. एखादी तर म्हणीन मरू दे तिकडेच उपाशी, सांगून सुद्धा गेलं नाही, बोंबलत कुठं गेलंय काय माहित, काय शेतातच आहे का गेलं पेनला बोंबलत, कोणाला माहिती. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी 2 डोंगर चढल्यात. आता सारख्या मोटरसायकल नव्हत्या मायबाप आणि रस्तेही नव्हते. 2 डोंगर चढल्यात, 2 डोंगर उतरल्यात. तिसरा डोंगर चढत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीमध्ये जिजाऊबाई साहेबांमध्ये मालकाविषयी क्रोध नाहीये. विषय माझा पुढे ऐका तुम्ही. मालकाविषयी क्रोध नाहीये. 2 डोंगर चढले, 2 डोंगर उतरले, याचं दुःख नाहीये. जिजाऊबाई साहेबांनी तुकोबारायांना बघितलं आणि बघितल्यानंतर जिजाऊबाई साहेब म्हणतात, अहो मालक, त्या काळ्याच्या नादी लागून संसाराच्या नावाने शून्य घातलं यात नवल नाही. संसाराकडे पुन्हा तुम्ही पाठ मागं करून बघितलं सुद्धा नाही. मला तिकडे काही करायचं नाही, पण तो पांड्या, तो विठोबा तुम्हाला काही 2 टाईम जेवायला देणार नाही. अहो घरातून बाहेर निघत असताना फक्त एवढं सांगत चला की मी आज कोणत्या डोंगरावर चाललो, म्हणजे मालक तुम्हाला वेळेवर मी जेवण पोचवत जाईल. मला दुःख याचं नाही मी 2 डोंगर चढले, 2 डोंगर उतरलेत, पण आज माझ्या मालकाला दुपारचे 12 वाजेला जेवण द्यायचं तर ते 4 वाजेला माझ्या मालकाच्या मुखात जाते, याचं दुःख आहे. लोक म्हणतात तुकोबारायची पत्नी कर्कशा होती. अरे येडी हळद, जरा वाच, काळजी होती तिला. तुकोबारायांना म्हटले, अहो किमान घरून सांगत चला की तुम्ही कोणत्या डोंगरावर चालले, म्हणजे वेळेवर मी तुमच्यासाठी न्याहारीची शिदोरी घेऊन येत जाईल. तुकोबाराय म्हटले, अगं आवले, सोपं आहे म्हणे, माझं निश्चित नसतं मी घराच्या बाहेर निघाल्यावर कोणत्या डोंगरावर जाणार आहे, पण तुला उद्यापासून एक खूण सांगतो, लक्षात ठेव. आपल्या गावाच्या बाहेर आली की देहूच्या बाहेर आल्यानंतर 3 डोंगराकडे 3 रस्ते जातात. प्रत्येक रस्त्याची माती उचलायची, कानाला लावायची. ज्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल ना, हा तुका त्या रस्त्याने गेला. ज्यांच्या चरणाची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, एवढी भक्ती श्रेष्ठ आहे. आम्ही कीर्तनात बसल्यावर म्हणत नाही, आमचं दुर्भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पहिला आहे भक्तीचं सूत्र. भक्तीमध्ये तुकोबाराय पारंगत आहेत. दुसरा आहे ज्ञान. तुकोबाराय ज्ञानामध्ये श्रेष्ठ आहेत. किती श्रेष्ठ आहेत? ज्ञानाच्या बाबतीत तुकोबाराय इतकं ज्ञान कोणालाही नाही आहे. तुकोबाराय स्वतः म्हणतात, अनुरणीया ठोकळा तुका काशा येवळा, किंवा वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. 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 हे राणी वहावा, हे राणी वहावा भार माता. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. हे राणी वहावा भार
मासीच ठावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वेदाचा अर्थ जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तो फक्त आम्हाला माहिती आहे. 4 वेद ज्यांनी वाचले नसतील, 6 शास्त्र ज्यांनी वाचले नसतील ना त्यांनी फक्त जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचून घ्या. ज्या दिवशी तुम्ही जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचणार त्या दिवशी 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणात जे लिहिलेलं आहे ना तेच जगद्गुरु तुकोबारायांनी पंचम वेदामध्ये लिहिलेलं आहे, ज्याचं नाव आहे गाथा. हे वेदांत कळत नव्हता सर्वसामान्यांना, जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्यापर्यंत तो पोचवला. जगद्गुरु तुकोबारायांनी या वेदाचा अर्थ या सगळ्या ऋचा अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये केल्यात. म्हणून ज्ञानाच्या बाबतीत तुकोबाराय श्रेष्ठ, भक्तीच्या बाबतीत तुकोबाराय श्रेष्ठ. आणि तिसरा आहे वैराग्य. वैराग्याच्या बाबतीत धगधगीत धगधगीत वैराग्य आहे, वैशिक वैराग्यही आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं व्यवहाराच्या विषयी वैराग्य आहे. म्हणून या 3ही अवच्छेदकामध्ये तुकोबाराय श्रेष्ठ आहेत, म्हणून त्यांची आरती होते. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही त्यांच्या अभंगावर कीर्तन करता म्हणून त्यांच्याविषयी बोलता. या 3ही अवच्छेदकामध्ये श्रेष्ठ आहे असं एका शत्रूने वर्णन केलेलं आहे. अभंग तुमच्या लक्षात येत असेल तर बघा. भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा ऐसा नाही कोणी देखीला. रामेश्वर भट्ट म्हणतात मी भक्तीच्या बाबतीत, वैराग्याच्या बाबतीत आणि ज्ञानाच्या बाबतीत असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व जगाच्या पाठीवर कुठलंही बघितलं नाही, म्हणून मी जगद्गुरु तुकोबारायांची आरती करतो. अभंगाचं पहिलं चरण. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. जगद्गुरु तुकोबारायांची आरती रामेश्वर भट्ट 3 अवच्छेदकामधून तुकोबारायांना काढल्यानंतर करतात. हे एक पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे जगद्गुरु तुकोबारायांची आरती त्यांनी का केली, आपण एक दुसरं कारण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जगद्गुरु तुकोबारायांचं सगळ्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये नाही तर महाराष्ट्रापर्यंत कीर्ती तुकोबारायांची गाजली होती मायबाप. आणि एखाद्याची कीर्ती गाजायला लागली की दुसऱ्याच्या पोटात दुखतं. हे आजचं नाही आहे, पहिलेपासून आहे. 100% दुखतंय. आजकाल माणसं स्वतःच्या दुःखाने दुखीच नाही आहेत, दुसऱ्याच्या सुखानेच दुखी आहेत. याला म्हणतात मत्सर. मत्त सरती ती मत्सराहा. जो बाहेरून चावतो तो मच्छर आणि जो आतून चावतो तो मत्सर. बाहेरून चावणाऱ्यासाठी सुद्धा आपण गुड नाईट लावू शकतो, ओडोमास लावू शकतो, धूप करू शकतो, पंखा लावू शकतो, मच्छर जाडीत झोपू शकतो. पण जो आतून चावतो ना त्याला कसल्याही प्रकारचा विलाज नाही आहे. आजकाल माणसं स्वतःच्यामुळे दुःखी नाही आहे, दुसऱ्याच्या ताटातलं चांगलं पाहून दुःखी आहेत. आणि असू द्या, जर आपल्यावर कोणी जळत असेल ना बिंदास्त जळू द्या, उलट जास्त जळवा त्याला. घरातून बाहेर निघत असताना आहे ना पुरुष वर्ग बायकोला असा टाटा असा सहज नका करू, उलट असा मस्त हसून लोकांच्या समोर टाटा काढा. बाय चाललो मी, येतो ड्युटीहून. अजून जळून खाक होऊ द्या त्याला, काही फरक नाही पडत. चांगलं राहिलं पाहिजे. माणसं उगी याच्यावर जळ त्याच्यावर जळ. बरं जळून काही फायदा आहे का? कोणाचं प्रारब्ध थोडी हिसकवू शकतो आपण. एखादा माणूस जर चांगला जगत असेल तर तो त्याचा प्रारब्धाचा फायदा आहे, त्याच्या प्रारब्धाचं ते फरक आहे. तुलसीदासजी महाराज म्हणतात काहू नको सुख दुःख कर दाता, निज कृत कर्म भोग सब भ्राता. याने माझं वाईट केलं
केलं, त्याने माझं वाईट केलं, त्याने माझं वाईट केलं हे म्हणत बसू नका. आपण काय केलं हे पहिले बघत बसलं पाहिजे. कोणाला दोष देऊन फायदा नाहीये. आज जे आहे भोगणे ते फळ संचिताची. म्हणून दुसऱ्यावर जळल्यापेक्षा आपण आपल्या कर्माला कोसलं पाहिजे. मायबाप कोणाला दोष देत बसू नका, कोणाचे निंदा करू नका. आणि निंदा जर तुमची कोणी करत असेल ना तर त्याचे आभार माना. म्हणून तर महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे भारतात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, कुठं असलं पाहिजे म्हणे शेजारी. का बरं काय करतो हा निंदक? बायकोला सांगितलं ना कपडे धुवा तर बायको म्हणते साबण संपलं, पहिले दुकानातून साबण आणा, निरमा पावडर आणा. धोबी दादाकडे शर्ट दिला तर तो म्हणतो 50 रुपयाला शर्ट. पण निंदक काय करतो? ना पैसे घेतो ना साबण घेतो, पापरूपी कपडे धुवून टाकतो. जगाच्या पाठीवर त्याच्यासारखा उपकारी कोणीच नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात असो खळपार आम्हा तयाचे उपकार, मोल न घेता साबणी करती पातकाची धुनी. पैसे घेत नाही, साबणही घेत नाही, स्वतः नरकाला जातो आणि आपले कपडे शुद्ध करून जातो. जगाच्या पाठीवर असा मित्रच कोणी नाहीये. म्हणून त्याला जवळ ठेवा, त्याला लांब नका नेऊन. आपली कोणी जर निंदा करत असेल ना 100% एक वाक्य लक्षात ठेवा, जर कोणी आपली निंदा करत असेल तर समजावा आपला मार्ग व्यवस्थित सुरू आहे. कारण निंदा लोक त्याची करतात ज्याला काहीतरी भविष्यात फळं लागणार आहेत. ज्याला फळं येत नाहीत, येड्या बाबळीला कोणी दगड मारत, येड्या बाबळीला दगड मारणारा येडाच. दगड मारल्या जातात त्या आंब्याच्या झाडाला. आता आंब्याच्या कैऱ्या लागल्यात की हुशार माणूस सुद्धा आंब्याच्या झाडाला दगड मारतो. तसं निंदारूपी दगड जर तुम्हाला कोणी मारत असेल तर समजावं आपण आंब्याच्या क्वालिटीचा ब्रँड आहेत. घाबरूच नका त्याला. घाबरून काय फायदा त्याला? निंदा करू द्या बिंदास. आपले पापरूपी ओझं डोक्यावर घेऊन फिरतय तो. आणि म्हणून त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांविषयी मंबाजी बुवांच्या पोटात दुखत होतं. माझ्यापेक्षा कीर्तन सुंदर करतोय तुका सहज बोलेवानी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. त्याच्या घरामध्ये वेदांत पाणी वाहतंय, एवढा गोड कीर्तन करतोय. मंबाजी बुवांच्या पोटात दुखायला लागलं. आणि मंबाजी बुवांच्या पोटात दुखायला लागल्यानंतर मंबाजी बुवांनी ही चाळी जे आजच चाळ्या करतात असं नाही, तेव्हापासून आहे, ही चाळी रामेश्वर भट्टांकडे केली. आहे ते नाही सांगितलं, व्यतिरिक्त सांगितलं. रामेश्वर भट्टांना जाऊन सांगितलं, म्हटले स्वामी तुम्ही या जिल्ह्याचे न्यायाधीश आहात. आज जर जगद्गुरु तुकाराम महाराजांना जर त्या तुक्याला जर जास्त आपण वर येऊ दिलं तर उद्या आपल्यासमोर कोणी ज्ञान ऐकायला येऊन बसणार नाही. आणि तो आपल्याच गोष्टी रंगवून सांगतो, त्याला कसल्याही पद्धतीचा अधिकार नाही आहे, तरी सुद्धा लोक तो रंगवून सांगतो. रामेश्वर भट्ट म्हटले असं आहे? जा म्हटले त्याला सांग तुमच्या गावच्या पाटीलाला जाऊन माझा हे पत्र लिहून दे. एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रावर पाटलांकडे ते पत्र पाठवलं. जसं ते पत्र पाठवलं पाटलांपर्यंत मंबाजी बुवांनी आणून दिलंय. पाटलाने ते पत्र वाचलं गावातल्या. तुमच्या गावातील कोणीतरी तुकाराम नावाचा व्यक्ती आहे, तो कीर्तन करतो, त्याला कीर्तन करण्याचा कवित्व करण्याचा अधिकार नाही आहे. जर तुम्हाला तुमचं गाव व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुम्हाला त्याला गावाच्या बाहेर काढावं लागेल, अन्यथा त्याला त्याच्या वह्या पाण्यामध्ये डुबवाव्या लागतील, केलेलं कवित्व सगळं डुबवावं लागेल. जेव्हा हे बघितलं, हे वाचलं पत्र, गावचे पाटील म्हटले ज्या अर्थी जिल्हा न्यायाधीशाचा आदेश आहे आपल्याला हा पालन करावा लागेल. जगद्गुरु तुकोबारायांना बोलवलंय. तुकोबारायांना सांगितलं तुकाराम महाराज एकतर कीर्तन करणं बंद करा, नाहीतर गावाचा त्याग करून दुसऱ्या गावात निघून जा, तुमच्यामुळे आमच्या गावावर संकट येतं. जगद्गुरु तुकोबाराय ऐकून घेतात आणि ऐकल्यानंतर पांडुरंगाच्या मंदिरात गेलेत. पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाच्या समोर ढळाढळा अश्रू ढळू लागलेत. देवा काय चुकलंय रे माझं? कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे
लोक कोपला पाटील गावातले हे लोक कोपला पाटील गावातले लोक आता कोण देई आता मज भीक कोण देई मज भीक कोण देई आता मज भीक कोण देई कोपला पाटील काय करे देवा कुणीकडे जावे काय करे देवा कुणीकडे जावे काय करे देवा कुणीकडे जावे काय करे देवा कुणीकडे देवा काय चुकलंय माझं कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण गाली काय करू देवा कुणीकडे जाऊ देवा आता सांग कुठं जावं जर तुझं भजन करत राहिलो कीर्तन करत राहिलो तर गाव सोडावं लागेल आणि देवा तुला कळत नाही का रे तुझ्यासाठी मी काय नाही केलं देवा संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा कर्म धर्म केला तुझ्यासाठी कसल्याही प्रकारचा विचार नाही केला देवा झालं असं देवना संसार तुका दोही कडे चोर आता देवही राहिला नाही आणि संसारही राहिला नाही काय करावं आम्ही देवा सांग कोणती चूक झाली माझ्याच्याने जगद्गुरु तुकोबारायांनी रात्रभर भजन केलं पत्नीपर्यंत हा निरोप पोचला आणि निरोप पोचल्यानंतर जिजाबाई साहेबांना माहिती होतं आपल्या मालकाचा जर ग्रंथ बुडवला तर मालक शरीराने जिवंत राहतील पण मालक असूनही नसल्यासारखे राहतील म्हणून जिजाबाई साहेबांना माहिती होतं खरी धर्मपत्नी होती आणि धर्मपत्नी असल्यामुळे जिजाबाई साहेबांनी सांगितलं मालक एकदा तरी तुम्ही पुण्याला जा आणि जिथे शास्त्री बुवा आहेत त्यांना भेटून या शास्त्री बुवाला भेटण्यासाठी मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत जगद्गुरु तुकोबाराय निघालेत ज्या तुकोबारायांच्या अभंगावर आम्ही मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरतो ना मायबाप ते तुकोबाराय रामेश्वर शास्त्रींची भेट घेण्यासाठी दरवाजाच्या बाहेर 3 तास उभे होते किती तास 3 तास उभे होते कारखुनाला सांगितलं तुकाराम आला म्हणून सांगा देहूवरून महाराजांची पूजा चालू आहे भेटता येणार नाही बरोबर तुम्हाला 9 वाजेला महाराज भेटतील आज ज्या तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की संध्याकाळी गुलाबजाम खायला मिळतात त्या तुकोबाऱ्यांची ही अवस्था होती रामेश्वर भट्टांनी 9 वाजेला तुकोबाऱ्यांना बोलवलं तुकाराम महाराजांना म्हणतायत तूच का तुका हो स्वामी मीच तो सांग तुला धर्माचं ज्ञान देण्याचं कोणी सांगितलंय वेदांताची वाणी बोलण्याचा अधिकार कोणी दिलाय जर तुला त्या गावात राहायचं असेल तर तुझ्या वया इंद्रायणीमध्ये बुडून टाक अन्यथा तुला गावात राहू देणार नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दुसऱ्या गावात जाऊ तरी कुठे स्वामी माझं राहिलं तरी काय आता पूर्वीच्या काळात माझ्याकडे सगळं होतं पण ते सगळं बाजूला झालंय आणि मी फक्त भगवंताची भक्ती करायला लागलो आता माझ्याजवळ काहीही नाही राहिलं आता जर गाव सुटलं तर मी कुठे जावं असं करतो स्वामी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मला गावाच्या बाहेर काढू नका मी केलेली ग्रंथ संप्रदाय इंद्रायणीमध्ये बुडवतो तुकोबाराय घरी आलेत घरी आल्यानंतर तुकोबारायांनी त्या इंद्रायणीमध्ये त्या वया घेतल्यात आणि त्या वया घेतल्यानंतर त्या वया इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवल्यात पाण्यामध्ये बुडवल्यानंतर 2 दिवस काही वाटलं नाही तुकोबारायांना
पण तिसऱ्या दिवसापासून अंतःकरणामध्ये दाह व्हायला लागला. अरे ज्या समाजासाठी मी माझ्या संसाराच्या नावाने शून्य घातलंय, ज्या समाजाला भक्ती मार्ग कळावा म्हणून मी माझं पूर्ण जीवन खर्च केलंय, जर ती ग्रंथ संपदा पाण्यामध्ये बुडवली तर ही मी चुकी केली. पांडुरंगाच्या मंदिराच्या बाहेर एका शिडेवर जगद्गुरु तुकोबारायांनी धरणं दिलंय आणि धरणं देत असताना असं म्हणतात त्या काळामध्ये नाही, आजही ज्याला उपोषण करायचं आहे त्यांना गावातल्या सरपंचाला, जिल्हा अधिकाऱ्याला पत्र द्यावं लागतं. त्या काळातले जिल्हा अधिकारी नाही तर डिस्ट्रिक्ट जज रामेश्वर भट्ट होते. रामेश्वर भट्टांना पत्र पाठवलंय की तुकोबाराय आजपासून बसलेले आहेत अनुष्ठानासाठी, एक पाण्याचा थेंबही न घेताना अनुष्ठानासाठी बसलेले आहेत. ते पत्र बघितल्यानंतर रामेश्वर भट्ट स्वतः देहूला आलेत आणि देहूला आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना जेव्हा त्यांनी बघितलं आणि बघितल्यानंतर तुकोबारायांची किमया बघितली की तुकोबारायांनी जे केलंय ते रामप्रभू सुद्धा करू शकत नाही हे जेव्हा त्यांना कळालं, म्हणून त्या रामेश्वर भट्टांनी आरती गायली, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा. तसंच कोणी आरती गात नसतं. आपली आरती लईतली आपली बायको गाईल नाहीतर नवरा गाईल. जगाने आरती गावी याच्यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी तुकोबारायांनी केली. आणि ते रामेश्वर भट्ट म्हणतात तुकोबाराय सर्वसामान्य नाहीयेत. आरती तुकारामा स्वामी, पहिला शब्द लावलाय स्वामी. शब्द काय वापरलेत ऐका. पहिला शब्द वापरलाय आरती. आता आरती कशी केली पाहिजे? आरती शब्दाचा अर्थ आहे आर्त अंतःकरणापासून ज्या व्यक्तीची केलेली स्तुती आहे तिला आरती म्हणतात. आपणही आरती करतो पण आपली आरती कशी असते? आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा. आरती ही अंतःकरणापासून केली पाहिजे. फडकरी परंपरेमध्ये तुम्ही जर गेलात तर आरतीला असं कुत्र कधीच मागं लागत नाही. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा असं एकदम शब्द करतील या पद्धतीने आरती गायला जाते. आपल्याला आरती कधी होईल आणि एकदाचं जेवण कधी होईल आपण याच भानगडीत असतो. हाच फरक आहे. म्हणून आरती शब्दाचा अर्थ आहे आर्त अंतःकरणाने केलेली देवाची स्तुती, तिला आरती म्हणतात. तुकोबारायांची आरती करतायत रामेश्वर भट्ट. आरती. दुसरा शब्द वापरलाय तुकारामा. तुकारामा शब्द का वापरलाय? नुसतं राम शब्द नाही, नुसतं तुका शब्द वापरला नाही, तर आदरयुक्त भावनेने म्हणतायत मला वाटत होतं आजपर्यंत ते तुका आहेत पण ते तुका नाही आहेत, ते रामासारखे आहेत. रामाच्याही पलीकडची त्यांची किमया आहे म्हणून तुकारामा. तिसरा शब्द वापरलाय स्वामी. स्वामी कशाला म्हणतात? स्वामी हा शब्दाची उत्पत्ती इथून आलेली आहे. स्वामी या शब्दाची उत्पत्ती गोस्वामी शब्दापासून आलेली आहे. त्या गोस्वामीचा अपभ्रंश आपण केला, आपण त्याचं गोसाई करून टाकलं. तो शब्द मूळ असा आहे गोस्वामी. गोनाम इंद्रिय, स्वामीनाम अधिपत्य. ज्याचं इंद्रियावर अधिपत्य आहे त्याचं नाव आहे गोस्वामी. जगद्गुरु तुकोबाराय त्या पदाला गेलेले आहेत. अहो इंद्रिय एवढे विचित्र आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात एक एक इंद्रियाचा विषय भोगत असताना एक एक जीवाचं मरण मिळतं. एक एक विषय भोगत असताना एक एक जीवाचा मृत्यू होतो. त्याच्यासाठी शास्त्राने सुभाषितकाराने वर्णन केलेलं आहे. कुरुंग मातंग पतंग मीना भृंगवा हत्वा पुंच भिरेव पंच एक प्रमादिस कथम हतो न यस्सेवते पंच भिरेव पंच. एक एक जीव एका एका विषयाचं सेवन केल्याने मृत्युमुखी पडतो. पहिला जीव सांगितलेला आहे कुरुंग. कुरुंग म्हणजे काय? कुरुंग म्हणजे हरिण. हरिण हा नादाला लुब्ध झालेला असतो. हरिण पकडणं सोपं आहे का? पण तोच हरिण पकडायचा असेल तर पारधी दादा काय करतो? बीन वाजवतो. आणि बीन वाजवली की त्या बिनाच्या नादेला ऐकून तो हरिण लुब्ध होतो आणि त्याचा परिणाम तो हरिण पकडला जातो. बरं पकडल्यावरही त्याचा विषय सुटावणार नाही. त्याला बाण मारलेला आहे, जमिनीवर धाडकन खाली पडलेला आहे
अर्धा प्राण गेलाय तरी सुद्धा त्याला विषय सुटत नाही. तो त्या पारधी दादाला विनंती करतो, हे पारधी दादा, अब क्या देखत है पारधी पुरा लगा है घाव, जब लग सास शरीरामा तब लग बीन बजाओ, मारो तोड़ो शीर पकाओ खाओ, जब लग प्राण शरीरामा तब लग बीन बजाव. अरे राजा, आता तुझ्या समोरच मी पडलोय, बाण लागलाय मला, आता माझं शरीर तुझंच आहे, मला मार, माझी चोळी शिव, माझा आसन बनव माझ्या चांबड्याचं, पण जिथपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तिथपर्यंत बीन वाजव, बीन बंद नको करू. एक विषय सेवन केल्याने हरिण मरतो, दुसरा आहे कुरुंग मातंग. मातंग म्हणजे हत्ती. हत्ती पकडणं इतका सोपा आहे. हत्ती पकडण्यासाठी काय केलं जातं, एक नकली खड्डा केला जातो, त्या खड्ड्यामध्ये एक नकली हत्तीन ठेवली जाते आणि ती नकली हत्तींना बघून खरा हत्ती उडी मारतो. ज्ञानोबा म्हणतात, तैसी विषया लागी उडी घाली जळते आगी, व्यसनाचे अंगी लेनी मिरवी. ज्ञानोबा म्हणतात, तो जीव त्या नकली हत्तीनीला बघून उडी मारतो आणि उडी मारली की तो जीवाच्या ताब्यात सापडतो. हे त्याचंच आहे असं नाही आहे, असं लई जणाचं आहे. काही काही नकली बघून सर्वस्व द्यायला सुटतात, सर्वस्व द्यायला सुटतात आणि मग फसला ना की पुन्हा तो जीव पुन्हा कधी वर येत नाही. हत्तीला पकडलं जातं. तिसरा जीव आहे कुरुंग मातंग पतंग. पतंग म्हणजे किडा. तो दिव्याकडे बघतो, ज्ञानोबा म्हणतात, आणि दिव्याकडे बघून तो पतंग जो किडा आहे ना दिव्यावर जाणारा, तो त्या दिव्याकडे पाहतो आणि मनातल्या मनात विचार करतो, किती सुंदर आहेस रे दिव्या तू, तुला मी आलिंगन देऊ का, तुला मी आलिंगन देऊ का. विचार करता करता शेवटी झडप घालतोच. जशी झडप घातली, ज्ञानोबा म्हणतात, दीप्ती पतंगालिंगन तेथ त्याचे अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. दीप्ताला आलिंगन देणं आणि समाप्त होणं एकाच वेळेला. चौथा जीव आहे मीना. मीना नाम मासा. आता मासा कसा पकडतात हे काही तुम्हाला सांगायला नको, तुम्हाला माहिती आहे. त्या माशासाठी एक गळ बनवला जातो, त्या गळाच्या समोर एक गांडूळ बांधला जातो. गांडूळ तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, गांडूळच म्हणतात ना. बरं, ते गांडूळ काय अख्खा नसतो, त्याचे 2-3 तुकडे केलेले असतात आणि ते तुकडे केल्यानंतर त्या गळाच्या टोकाला ते लावलेलं असतं आणि ते जसा तो गळ आत जातो त्या गांडुळाला बघून तो मासा वर यायला लागतो आणि मासा वर यायला लागल्यानंतर हा गांडूळ त्या माशाला म्हणतो, राजा माझ्या भानगडीत तू पळू नको, तुला माहिती नाही, तू मता मता मेरे लिए, तू मता मता मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आएगा मेरे लिए, तू ऊपर खड़ा है तेरे लिए, तू येऊ नको राजा माझ्यासाठी. तरी सुद्धा तो गांडूळ, त्या गांडुळाकडे बघून तो मासा येतो आणि जसा आला तसा त्याच्या मानेमध्ये गड अडकतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमिषाचे आशे गळोनी मासा, फुटोनी घसा मरण पावे, फुटोनी घसा मरण पावे. आमिषाचे आशे गळोनी मासा, फुटोनी घसा मरण आमिषाचे आसे गळोगिडी मासा, फुटोनिया घसा मरण पावे. जशा त्या आमिषाला अडकतोय परिणामी जीव निघून जातो त्याचा, तो माणसाच्या तावडीत सापडून जातो. पाचवा आहे भुंगा.
मुंगा त्या मकरंदामध्ये फुलाच्या मकरंद सेवन करत असताना एवढा लुब्ध होतो, शेवटी कमळ पराग रात्रीच्या वेळेला बंद होऊन जातात. हत्ती येतो आणि सगळी बागच तोडून त्या फुलासहित आतल्या किड्याला संपून टाकतो. एका विषयाच्या सेवनाने 5 जीव मृत्युमुखी पडतात, तर या 3.5 हाताच्या देहामध्ये 5ही विषय सेवन केल्या जातात. याचं काय? एवढं सोपं आहे स्वामी होणं? नाही सोपं, अवघड आहे फार. किती अवघड आहे. ज्ञानोबा म्हणतात, या विषया वाचून काही आणि कारम्य नाही. हा स्वभावाची बाही इंद्रियांचा, हा इंद्रियाचा स्वभाव आहे. त्याला त्याच्या मनासारखं दिसलं की तिकडे गेल्याशिवाय राहत नाही, सैरा वैरा धावल्याशिवाय राहत नाही. याच्यावर आधिपत्य करून घेणं अवघड आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी त्या इंद्रियावर आधिपत्य केलं. कशा पद्धतीने केलं? तुकोबाराच एका ठिकाणी म्हणतात, काम क्रोध बंदी खाणे कामने इंद्रियाचे दणे आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी कामने या सगळ्या विकारांवर मी विजय मिळवला. आणि ज्या विकारांवर विजय मिळवला त्याला बंदीखान्यात घातलंय म्हणे मी, तुकोबाराय म्हणतात. का? कारण तुकोबाराय आपली भूमिका जगद्गुरु तुकोबारायांनी जगाच्या समोर मांडली. तुकोबाराय म्हणतात, झालं असं माझ्या जीवनात. काय झालं म्हणे? आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. कशाच्या जोरावर? रडती रात्रंदिवस काम क्रोध वैरे. काम क्रोधाधिक विकार माझ्या समोर रडायला लागलेत. मृत्यूच्या आधी विकार रडणं, मृत्यूच्या आधी विकार संपणं हे जिवंतपणे मुक्तीचा अनुभव देण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी स्वामी पदावर आरूढ आहे. म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात, स्वामी. त्याच्यानंतरचा शब्द आहे, तुम्ही सद्गुरू आहात. आता सद्गुरू कशाला म्हणतात? गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा. आता हल्ली गुरु शिष्यांवर गुरु करायला लागले आणि शिष्य गुरूंवर गुरु करायला लागलेत. आता गुरु शिष्याचं नातं फार गमतीचं झालंय. लालची गुरु लोभी चेला, दोनो नरक में ठेलम ठेला. गुरुने मागावं ते सर्वस्व देण्याची तयारी शिष्याची असावी. शिष्याने सर्वस्व द्यावं, पण गुरुने म्हणावं याच्यातलं मला काहीच लागत नाही. त्याला म्हणतात गुरु शिष्य. आता गुरु काय गल्लीत झालेत. गुरुची काही कमी नाही ना आता शिष्याची काही कमी नाही. जो अंधकाराच्या सावाईकातून उजेडाकडे नेत असेल त्याला म्हणतात गुरु. त्याला म्हणतात गुरु. ज्ञानोबारांच्या ओव्या सांगतो, जयाचे अंग्यासिके तेज लावून अरके, अंधाराच्या सावाईके लोटी जतसे. समुद्रा जयाचे तोय, तोया जयाचे माधुर्य, माधुर्यात सौंदर्य जयाचे होते. ज्ञानोबारांनी गुरुवर बोलत असताना 750 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये घातल्यात. नुसतं गुरु या विषयावर, म्हणून जास्त विस्तार करायला नको. गुरु म्हणजे काय? गुरु हा अंधकारापासून उजेडापर्यंत घेऊन जातो. आणि उजेड म्हणजे जर कोण असेल तर तो भगवंत आहे. या जगामध्ये सत्स्वरूपाची ओळख करून देणारा जर कोण असेल तर तो गुरु आहे. नेमकं सत्य काय आहे? आज ज्याच्या पाठीमागे आपण लागलोय त्याला सत्य म्हणतात का? नाही. सत्य कशाला म्हणतात? जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत्य म्हणतात. या सत्याची ओळख करून देणारा सद्गुरू आहे. तुम्ही आपण मागं होतो की नव्हतो माहीत नाही. आज आहे एवढंच माहिती आहे. उद्या असणार की नाही याची गॅरंटी नाही. पण पूर्वीच्या काळातही जे होतं आजही आहे आणि उद्याही राहणार, त्याचं नाव आहे सत्य. आणि त्याची ओळख करून देणारा त्याला म्हणतात सद्गुरू.
त्याचा समवेत बांधणारा, त्याचं नाव आहे सद्गुरू. सद्गुरू काही सर्वसामान्य शब्द नाही आहे मायबाप. ज्याला सत्याची ओळख नाही, जो सत्याच्या अनुग्रहामध्ये सातत्याने राहतो, जो सत्याच्या अनुग्रहामध्ये सातत्य राहतो, जगत ज्याला मिथ्य दिसतंय त्याला म्हणतात सद्गुरू. आणि असे असणारे जगद्गुरू तुकोबाराय आहेत. तुकोबारायांना जर हे मिथ्य दिसलं नसतं ना, तर जगद्गुरू तुकोबारायांनी वसुली सुरू केली असती. तुकोबारायांनी वसुली सुरू केली असती. तुमच्या माझ्यावर जर समजा आता संकट आलं, आता हे आलंच जवळ, अजून भारतात नाही आला, आता फक्त गॅसापर्यंतच आहे, पण काही दिवसांनी येणार आहे. मी भविष्य सांगितलं होतं पेनच्या कथेत, कीर्तनात, आणि ते भविष्य आता सरपंच साहेब 50% खरं झालं आणि अजून 50% होणार आहे. तुम्ही ऐकून घ्या मी, कारण त्या अच्युतानंद महाराजांनी केलेली भविष्यवाणी आहे, मी नाही केलेली. आणि स्वतः सुरदासजींचं पद आहे. सुरदासजी महाराज काय म्हणतात, संहत 2000 के ऊपर ऐसा योग परे रे मन, धीरज क्यों ना धरे, पूरब पश्चिम उत्तर दक्षिण, चौदिसी काल फिरे रे मन, धीरज क्यों ना धरे. मग कोण वाचेल, काल व्याल से वही बचेगा जो हंस का ध्यान करे. या काळाच्या तळाख्यातून फक्त एकच गोष्ट कलियुगात वाचू शकतं, ज्याचं नाव आहे नाम. सीताराम राम राम सीता राम राम राम, सीताराम राम राम सीताराम राम राम. बोला बोला, ताडी ताडी. सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम राम सीताराम राम एकच फक्त एवढं वाचू शकतं तुम्हाला, राम. म्हणून रोज सकाळी उठले की राम राम सुरू करा. बस, आता दुसरं काही वाचवणार नाहीये. मृत्यू तर या जगाचंच नाव मृत्यू लोक आहे. इथे जगण्यासाठी कोणीच आलं नाही, इथे प्रत्येक जण मरण्यासाठी आला. पण मृत्यूच्या आधी आपले विकार जर रामनामाने संपले तर आपल्याला पुढचा जन्म हा भगवंत भक्ताच्या घरी देतील आणि आपल्याच्याने भक्ती होईल. मृत्यू तर अटळ सत्य आहे मायबाप, ते कोणालाच चुकणार नाही आहे. त्याला घाबरूनही चालत नाही. फक्त त्याची भीती कमी होण्यासाठी, मृत्यूच्या आधी विकार संपण्यासाठी राम जप आहे. मला सांगायचं एवढ्यासाठी आहे, समजा आता हे तडाखा चालू झाला आणि भारतात आला, आणि भारतात आल्यानंतर जर समजा तुमचे कोणातरीकडे 4-5 लाख रुपये आहेत, तर तुम्ही म्हणणार का हो लई दुःख आहे, लई संकट आलं, जाऊ द्या राहू द्या, असं म्हणणार तुम्ही? कोण म्हणेल बरं इथला मी घेऊन जातो आज त्याच्याकडून? कोणी म्हणेल इथला? नाही म्हणणार मायबाप. जगद्गुरू तुकोबाराय त्या सत्याला जाणत होते, जगत मिथ्या जाणत होते ना, म्हणून तुकोबाराय देवासमोर जाऊन म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे प्रीडा गेली. या गावातल्या किती लोकांनी असं म्हटलं, बरं झालं देवा कोरोनाला. सरपंच कोण कोण म्हटलं इथलं? कोणीच नाही म्हटलं. बरं इमानदारीने सांगा, कोरोना चांगला का वाईट? कोरोना चांगला का वाईट? मी म्हणतो कोरोना 1 नंबर चांगला.
कोरोनाने माणसाला शिकवलं. जी बायको लई म्हणत होती ना, चहा घेता का, दूध घेता का, काही नाश्ता बनवू का, तिलाच कळलं ते पॉझिटिव्ह निघालं. ते दरवाजाच्या खालून ताट, तिकडच्या तिकडे काय, नाही तर उपाशी मर, काही घेणं देणं नाही. सोशल डिस्टन्स. कोरोना चांगला का वाईट? चांगला कोरोना. कोरोनात कळलं आपलं कोण आणि परकं कोण. जे लई आपल्या मागं पुढे होते ते सगळे पॉझिटिव्ह झाल्यानंतर इस रूट की सभी लाईन व्यस्त है, कृपया थोडी देर बाद डायल करे. ना भाऊ ना बहीण ना नातेवाईक, कोणीच कोणाचं नव्हतं. कोणी म्हटलं का बरं झाला कोरोना आला? नाही म्हटलं. का? कारण अजूनही मिथ्यामध्ये आहेत. जगाच्या पाठीवर एक वाक्य लक्षात ठेवा माझं जाता जाता. झालंय, मी बरोबर संपवणार आहे. मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली आणि तुम्ही काही ओव्हर टाईम मला देणार नाही. मी बरोबर सोडणार आहे, टेन्शनच घेऊ नका. जगाच्या पाठीवर एक वाक्य माझं लिहून ठेवा आणि तीच गोष्ट फक्त जगाच्या पाठीवर शिल्लक राहील. जब धराधाम पे हमने जन्म लिया तो लोगों ने कहा धराधाम सत्य है. लोगों ने क्या कहा? धराधाम सत्य है. जब जन्म लिया तो लोगों ने कहा ये धरा और धाम सत्य है. जब हम तरुण हुए तो हमारे घर के लोगों ने हमें कहा अर्थ और काम सत्य है. अर्थ कमा ले, काम मिला ले, नहीं तो काम और अर्थ नहीं मिला तो तेरा जीवन व्यर्थ है. जब हम तरुण हुए तो लोगों ने कहा पैसा कमाओ, शादी करो, घर में बढ़िया घर बांधो, गाड़ी लो, बंगला लो, अर्थ काम सत्य है. लेकिन दुनिया से जब हम विदा होने लगे तो लोगों ने कहा मस्तक
रामेश्वर भट्ट म्हणतात मी बघितलंय. काय बघितलंय? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले. मी जगद्गुरु तुकोबरायांना एका पारड्यात बसवले आणि एका पारड्यात ब्रह्मदेवाला बसवले. झालं काय? तुकोबराय त्या ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ ठरले. कशावरून? कारण देवाने तरी काय केलं? देवाने काय केलं? बैलाचं दूध काढण्याची भूमिका आपल्याला भागवतामध्ये माहिती आहे. पण जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं? तुकोबरायांनी तर डायरेक्ट दगडाच्या नंदीचं दूध काढलं. उठविला डबळा शिवाचा नंदी. भगवान जगद्गुरु तुकोबरायांनी ही क्रिया केली आणि म्हणून ब्रह्मदेवाच्या पलीकडचं त्यांचं कार्य आहे. नवे ब्रह्मदेव सुद्धा कमी आहे, कारण तुकोबराय काही सर्वसामान्य नाही आहे. रामेश्वर भट्ट म्हणतात म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा. तुका विष्णू नाही तुझा. तुकोबराय आणि भगवान विष्णू एकच आहेत. त्यांना जे कार्य भगवंत बनून नाही करता आलं त्याच्याही पलीकडचं कार्य तुकोबरायांच्या रूपामध्ये येऊन त्यांनी केले. म्हणून त्या तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक होतो. का? कारण जिथे बुद्धी आणि वाणी संपते तिथे फक्त एकच गोष्ट राहतं, ज्याचं नाव आहे सर्वस्व देणं, म्हणजेच तद्विद्धी प्रणिपातेन. सर्वस्व द्यावं लागतं. तया काया वाचा म्हणे. तिथं कायेने वाचेने मनाने सलेंडर व्हावं लागतं, सर्वस्व द्यावं लागतं. कारण साधूला शरण जाताना ही स्टेप फार महत्वाची आहे. श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. त्यांना सर्वस्व समर्पण करावं लागतं. म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात म्हणून मी माझ्या सर्व ज्ञान गळून पडले आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावर नतमस्तक होतो. जर रामेश्वर भट्ट म्हणतात तर आपण का म्हणू नये? म्हणून यथावकाश यथामती अभंगावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला. योग्य ते गुरुवरायांचा कृपा आशीर्वाद, अयोग्य तो माझा बुद्धीचा दोष. म्हणून याच ठिकाणी मला माफ करा. ज्यांनी कार्यक्रमासाठी बोलवले, आयोजक नियोजक संयोजक सर्व ग्रामस्थ सगळे 52 गावाचे लोक सर्वांनी मिळून हा सप्ताह चालू असतो. म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो. सरपंच साहेबांनी फोन केला, बेलखेडे महाराजांनी फोन केला, त्या अनुषंगाने इथे येणं झालं. सर्व गायक वृंद सुंदर आहेत, साऊंड सिस्टीम छान आहे.